आयोगाने जार काढलाय की HT-BT बियाणं हे जे विकतील त्यांच्यावर कारवाई करा, जे पेरणी करतील त्यांच्यावर कारवाई करा, पथकं तयार करा, अशाच वनांचा पेरा करेल. तुम्ही या जाती देणार नाही, खर्च शेतीचा मशागतीचा कमी करणार नाही आणि वर तुम्ही पथकं नेमणार, तर मी या कृषी विभागाच्या आयुक्तांना सांगतो, आपले अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर जर HT-BT बियाणं पकडायला आले तर चापकानं फोडले जाते. कारण शेतकऱ्याच्या घरामध्ये 12 बैलाचा चाबूक अजून खुटीला अडकून ठेवलेला आहे. त्या वादीला आम्हाला तेल लावायला लावू नका. तुम्ही HT-BT कपाशीचं बियाणं असेल, मक्याचं बियाणं असेल, अजून सोयाबीनचं असेल, याच्यावर जी बंदी आहे ती बंदी आता कुठेतरी हटवली गेली पाहिजे. राज्यामध्ये जवळजवळ 40% आसपास आता HT-BT बियाणं शेतकरी आपल्या शेतामध्ये पेरणी करत आहे. आणि आता